माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट। परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची राज्याचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची चौकशी केली। यावेळी आमदार राजेश विटेकर तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि मग तिथे साहजिकच आहे या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जी काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये हे एक उदाहरण होतं की याच्यामध्ये जे आहे हा सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला हे स्पष्ट आहे। आणि कारवाई ही सगळी माणसं सारखीच असतात, कायदा सगळ्यांना सारखा आहे, त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता त्यासाठी जे आहे मी त्यांच्या आईंना भावांना वगैरे भेटलो, आंबेडकरांच्या पुतळ्यांना, छत्रपतींच्या पुतळ्यांना स्वतः पुष्पहार। आता ज्या वेळेला पुढे चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जी काही अधिकची माहिती मला मिळाली त्या संदर्भामध्ये मी बोलेन। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून ही स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या 3 महिने झाले